या व्हिडिओत आपण सिमेट्रिक फंक्शन ऑफ रूट्स आणि त्या इक्वेशनचे जे रूट्स आहेत त्याचं जे इक्वेशन आहे त्याच्या कोइफिशियंटमधलं रिलेशन पाहणार आहोत. ऑलरेडी मागच्या व्हिडिओत आपण हे रिलेशन पाहिलेले आहेत आणि वेगळ्या प्रकारचे रिलेशन आपण पाहू. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे, हे इव्हॅल्युएट फॉलोइंग सिमेट्रिक फंक्शन फॉर द क्यूबिक इक्वेशन. हे क्यूबिक इक्वेशन दिलेलं आहे x³ + px² + qx + r = 0 आणि काय इव्हॅल्युएट करायचं आहे तर समेशन α³ बीटा आणि दुसरं काय इव्हॅल्युएट करायचं आहे समेशन α³ β². हे इव्हॅल्युएट करायचं आहे. आधीच्या तीन एक्झाम्पलमध्ये आपण अशा काही गोष्टी काढलेल्या आहेत, त्याचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. तर पहा, हे कसं सॉल्व करायचं. तर हे इक्वेशन आहे x³ + px² + qx + r = 0. तर हे ऑलरेडी कंप्लीट आहे. आपण सपोज करू की याचे रूट काय आहेत, अल्फा बीटा गॅमा हे रूट आहेत. तर सम ऑफ अल्फा काय असते, -b/a हा त्याचा फॉर्म्युला आहे. -b/a इथं बीची व्हॅल्यू किती आहे, p आहे. मग हे जर आणि एची व्हॅल्यू किती आहे, हा 1 आहे. म्हणजे हा जर काढला तर हा किती येईल, -p. सिमिलर तसंच काढलं तर हा c/a असतो, हा q येईल आणि हा -d/a म्हणजे हा -r येईल. हे व्हॅल्यू येतील. आता पहा, ही व्हॅल्यू मला काढायची आहे. मला ही व्हॅल्यू काढण्यासाठी ह्या व्हॅल्यूपर्यंत कसं जाता येईल तर पहा, मी दोन प्रकारे जाऊ शकतो. आता मग आपल्याला ठरवायचं आहे की कोणतं घ्यायचं. आता दोन प्रकारे कसं जाऊ शकतो तर सम ऑफ अल्फा इंटू α² बीटा असं पण जाऊ शकतो. पहा, आता हे आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे, ते डायरेक्टली वापरू शकतो. हे माहिती आहे आपल्याला, हा -p आहे. तर हे असं एक जाऊ शकतो, म्हणजे α³ बीटा येईल. किंवा दुसऱ्या प्रकारे असं जाऊ शकतो, α² इंटू अल्फा बीटा. आता पहा, इथं किती टर्म येतील ते आपण कॅल्क्युलेट करू. इथं किती टर्म येतील हे ते कॅल्क्युलेट करू. तर पहा, याच्यासाठी ह्या अल्फा + बीटा + गॅमा ह्या 3 टर्म आल्या. याच्यासाठी ह्या 6 टर्म आल्या. याच्यासाठी ह्या किती टर्म आल्या, 6 आल्या. म्हणजे इथं जर तुम्ही टोटल टर्म काढल्या तर ह्या 18 येतील. इथं जर तुम्ही या प्रकारे सोडवलं तर 18 टर्म येतील. म्हणजे कसं, अल्फा + बीटा + गॅमा आणि हा α² बीटा + α² गॅमा ह्या अशा 6 टर्म येतील. पहिल्यांदा अशा ह्या टोटल किती टर्म येतील, 18 टर्म येतील. हे असं कॅल्क्युलेशन केलं तर, असं कॅल्क्युलेशन केलं तर किती येतील आपण पाहू. तर ह्या α² कोणत्या, α² + β² + गॅमा² वेगवेगळ्या प्रकारे सोडवतात. आणि ह्या 3 परत, ह्या 3 म्हणजे 3 आणि ह्या 3 किती झाल्या, टोटल 9 टर्म आल्या. म्हणजे या प्रकारे जाणं आपल्याला सोपं राहील. त्याच्यामुळे आपण या प्रकारे जाणार आहोत, या प्रकारे जाणार नाहीत, कारण जास्त कॅल्क्युलेशन येतील. आपल्याला लेस कॅल्क्युलेशनमध्ये करायचं आहे. तर पहा, मग हे मी पहिलं सॉल्व करण्यासाठी पहिलं कोणतं आहे, सम ऑफ α³ बीटा ही व्हॅल्यू काढायची आहे. तर ही व्हॅल्यू काढण्यासाठी मी हे रिलेशन कन्सिडर करतो, सम ऑफ α² इंटू सम ऑफ अल्फा बीटा हे रिलेशन कन्सिडर करतो. पहा, सम ऑफ α² म्हणजे काय, α² + β² + गॅमा². नंतर ह्या अल्फा बीटा + बीटा गॅमा + गॅमा अल्फा. हे आता मी सुरुवातीला काय करणार, याने मल्टिप्लाय करणार. असं जर मल्टिप्लाय केलं तर α² बीटा, याने मल्टिप्लाय केलं तर α² बीटा गॅमा, हे α² α³ गॅमा असं येईल. मला हा क्यूब लागतो आहे ना. त्याच्यानंतर हे झालं, ह्या पहिल्या 3 टर्म झाल्या. त्याच्यानंतर हा β² मल्टिप्लाय करायचा, हा किती येईल, β³ अल्फा. त्याच्यानंतर हा किती येईल, β³ गॅमा. त्याच्यानंतर हा किती येईल, β² गॅमा अल्फा. हे झालं. त्याच्यानंतर सेम मल्टिप्लाय करायचं. तर पहा, ह्या टोटल 9 टर्म आल्या. ह्या टोटल काय आल्या, 9 टर्म येतील. ह्या 3 आणि ह्या गॅमा² मल्टिप्लाय करून आलेल्या या 3 टर्म येतील. आता मला α³ बीटा लागतो, याच्या पण किती टर्म येतील तर ॲक्च्युली 6 टर्म येतील. पहा, मग ह्या सेपरेट करतो मी टर्म. या काय करतो, सेपरेट कोणत्या, ह्या α³ बीटा α³ गॅमा, β³ अल्फा β³ गॅमा, गॅमा³ बीटा गॅमा² अल्फा. ह्या 6 टर्म या 6 टर्म ह्या अशा लिहिला. आणि उरलेलं α² बीटा गॅमा β² अल्फा गॅमा
हे काय आहे, हे जर आपण पाहिलं नथिंग बट हे काय आहे, समेशन ऑफ अल्फा क्यूब बीटा, आणि याच्यातून जर मी अल्फा बीटा कॉमन घेतला तर इथं उरल अल्फा, इथं उरल बीटा आणि इथं उरल गॅमा, म्हणजे हे या प्रकारे आलं. आता मला ह्याची व्हॅल्यू पाहिजे, मग मी हे एका साईडला नेणार आणि उरलेलं एका साईडला नेणार. तर पहा, हे जर एका साईडला इथंच ठेवलं आणि हे जर इकडं नेलं तर हे मायनस होणार आहे. मग मी लिहिताना असं लिहितो, समेशन अल्फा क्यूब बीटा इज इक्वल टू, ही व्हॅल्यू आहे अशी, सम ऑफ अल्फा स्क्वेअर अल्फा समेशन अल्फा बीटा मायनस अल्फा बीटा गॅमा आणि अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा असं. हे तर हे जर पाहिलं तर आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे सुरुवातीला, सम ऑफ अल्फा स्क्वेअर हा काय असतो, पी स्क्वेअर मायनस 2q, हा ऑलरेडी आपण इथं काढलेला आहे क्यू, अल्फा बीटा गॅमा हा मायनस आर आणि सम ऑफ अल्फा ही मायनस पी. हे जर सॉल्व केलं तर पी स्क्वेअर क्यू मायनस 2q स्क्वेअर मायनस पी आर हे येईल. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं की आपल्याला काढायचं आहे समेशन अल्फा क्यूब बीटा स्क्वेअर. आता हे पण कोणत्या प्रकारे कोणत्या व्हॅल्यू कन्सिडर करायचं ते महत्त्वाचं आहे, कोणत्या व्हॅल्यू कन्सिडर करायचं त्या महत्त्वाचं आहे. आता मी वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. मी असं करू शकतो, समेशन अल्फा बीटा समेशन अल्फा स्क्वेअर बीटा असं पण करू शकतो. हे आणण्यासाठी ह्या पण व्हॅल्यू कन्सिडर करू शकतो, पण ह्या 3 येतील आणि ह्या 6 येतील, म्हणजे ह्या किती येतील, 18 येतील, म्हणजे हे थोडं लेंदी होईल. हे करण्यापेक्षा आपण काय करू, मग कमी कॅल्क्युलेशन येईल, म्हणजे अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर ही एक व्हॅल्यू घेऊ आणि समेशन अल्फा घेऊ. हे पहा, हे जर घेतलं तर याचे किती येतील, ह्याच्यासारखंच हे, याच्यात 3 येतील आणि याचं किती येतील, सम ऑफ अल्फाचं 3, म्हणजे हे किती कॅल्क्युलेशन येतील, 9. त्याच्यामुळे हे इझी जाईल. मग आपण हे वापरू, वेगवेगळ्या प्रकारे सोडू शकता, आणखी वेगवेगळ्या प्रकारे सोडू शकता. तर आपलं क्लेम काय आहे पहा, फाइंड आउट करणं समेशन ऑफ अल्फा क्यूब बीटा स्क्वेअर. तर पहा, त्याच्यासाठी आपण हे कन्सिडर करू, समेशन अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर समेशन अल्फा विच इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर अल्फा स्क्वेअर गॅमा स्क्वेअर बीटा स्क्वेअर गॅमा स्क्वेअर आणि हा अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा, हे असं येईल. तर आता हे जर मी सॉल्व केलं तर यांनी याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे अल्फा क्यूब बीटा स्क्वेअर, मला हेच लागते ना व्हॅल्यू. त्याच्यानंतर याने याला मल्टिप्लाय केलं तर बीटा क्यूब अल्फा स्क्वेअर, मी क्यूबवाल्या टर्ममध्ये दिलं, याने मल्टिप्लाय केलं तर अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर गॅमा. यांनी जर हे झालं, अशा 3 टर्म मिळाल्या. परत यांनी जर मल्टिप्लाय केलं ह्या यांनी, तर हा काय मिळेल, अल्फा क्यूब गॅमा स्क्वेअर, ह्या अशा 3 टर्म मिळतील. परत ह्या यांनी मल्टिप्लाय केलं ह्या तिघांना, तर ह्या अशा टर्म मिळतील. ह्या टर्म मिळाल्याच्या नंतर मला जे आवश्यक आहे तर ते मी एका साईडला काढणार. पहा, या टर्म मिळाल्या, याच्यावरून मला जे या प्रकारात लागते ते घेणार. मग मी अल्फा क्यूब बीटा स्क्वेअर बीटा क्यूब अल्फा स्क्वेअर अल्फा क्यूब गॅमा स्क्वेअर गॅमा क्यूब अल्फा स्क्वेअर हे आणि हे अशा मी 6 टर्म या लिहिल्या. आणि ह्या 6 टर्म नथिंग बट काय आहे, हे आहे, मला जे लागत होतं ते आलं. उरलेलं काय केलं, अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर गॅमा अल्फा स्क्वेअर गॅमा स्क्वेअर बीटा, ह्या अशा इथं सेपरेट लिहिल्या. आता पहा, हे नथिंग बट काय आपल्याला आवश्यक असणारं समेशन अल्फा क्यूब बीटा स्क्वेअर, आणि याच्यातून जर मी अल्फा बीटा गॅमा कॉमन घेतला तर उरल किती, इथं अल्फा बीटा उरल, इथं किती उरल अल्फा गॅमा, आणि इथं किती उरल बीटा गॅमा हा उरल. आणि हा नथिंग बट काय आहे, आता हे पहा, हा सम आहे, आणि हा नथिंग बट काय येईल, सम ऑफ अल्फा बीटा हा येईल. आता मला ही टर्म पाहिजे, मला ज्या अर्थी ही टर्म पाहिजे त्या अर्थी मी काय करणार, ही टर्म एका साईडला ठेवणार आणि ही टर्म दुसऱ्या साईडला नेणार. मग ही टर्म एका साईडला ठेवल्यावर हा इकडे गेल्यावर हा निगेटिव्ह होणार, म्हणजे सम ऑफ अल्फा क्यूब बीटा स्क्वेअर इज इक्वल टू हा आणि मायनस अल्फा बीटा गॅमा सम ऑफ अल्फा बीटा. आता पहा, ही ऑलरेडी आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये काढलेली आहे टर्म, इक्वेशन सारखंच आहे, त्याच्यामुळे ते टर्म सारखे येणार. क्यू स्क्वेअर मायनस 2PR समेशन ऑफ अल्फाचा या इक्वेशनमध्ये दिलेला आहे मायनस पी
अल्फा बीटा गॅमा हा काय आहे मायनस आर, सम ऑफ अल्फा बीटा काय आहे क्यू आहे हे. आता तुम्ही यांचं जर सोल्युशन काढलं, आत मल्टिप्लाय केलं, मायनस पी क्यू स्क्वेअर येईल हा इथं, हा टाकला तर -2 मायनस मायनस प्लस होईल 2p² आर आणि हा क्यू आर असेल. म्हणजे अल्टिमेटली तुम्हाला हे सोल्युशन मिळतं आहे. त्याच्यानंतर फॉर द क्यूबिक इक्वेशन x³ + px² + qx + r = 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ सिमेट्रिक फंक्शन. हे सिमेट्रिक फंक्शन आहे. तर याच्या व्हॅल्यू आता आपण काय करू, हे इक्वेशन घेऊ x³ + px² + qx + r = 0 आणि याचे रूट्स आपण कन्सिडर करू अल्फा बीटा गॅमा. आता मला काय शोधायचं, हे शोधायचं. आपण सॉल्व करू, मग काय येतं ते पाहू. आता सुरुवातीला 3 रूट आहेत, ते रिलेशन आपल्याला माहिती आहे. सम ऑफ रूट्स काय असतं -b/a ओरिजिनल इक्वेशन जे स्टँडर्ड इक्वेशनच्या. मग ते जर सॉल्व केलं तर -p येते. सम ऑफ अल्फा बीटा हा क्यू असतो आणि अल्फा बीटा गॅमा हा काय येतो -r येतो. मला जे शोधायचे ते मी कन्सिडर करतो. तर हे असं सम ऑफ अल्फा अपॉन बीटा प्लस बीटा अपॉन गॅमा इज इक्वल टू सम ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अपॉन अल्फा बीटा विच इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अपॉन अल्फा बीटा प्लस हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून ही टर्म आली आणि डिनॉमिनेटर काय आला अल्फा बीटा आला. तर हे काढलं तर आपल्याला अल्फा बीटा गॅमा आहे, मग प्रत्येक रिप्लेस करावं लागणार. म्हणजे हे काय येईल अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अपॉन अल्फा बीटा, अल्फा स्क्वेअर प्लस गॅमा स्क्वेअर अपॉन अल्फा गॅमा आणि बीटा स्क्वेअर प्लस गॅमा स्क्वेअर अपॉन बीटा गॅमा ह्या व्हॅल्यू आल्या. त्याच्यानंतर मी काय करतो, डिनॉमिनेटर सेम करण्याचा प्रयत्न करतो. मग याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, गॅमानी. मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करावं लागणार. याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, बीटा मल्टिप्लाय डिवाइड, आणि याला कशाने डिवाइड करावं लागेल, मल्टिप्लाय आणि अल्फानी. तर वर काय येईल, हे असं येईल अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर गॅमा अपॉन अल्फा बीटा गॅमा. इथं अल्फा स्क्वेअर प्लस गॅमा स्क्वेअर बीटा अपॉन अल्फा बीटा गॅमा, बीटा स्क्वेअर प्लस गॅमा स्क्वेअर अल्फा हा असं येईल. आता हे जर पाहिलं तर याच्यावरून आपण काय सांगू शकतो की हे जर आत मल्टिप्लाय केलं तर अशा 6 टर्म येतील. अल्फा स्क्वेअर गॅमा प्लस बीटा स्क्वेअर गॅमा हे सॉल्व केलं तर अशा टर्म सॉल्व केल्या तर काय येणार आहे, सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा अपॉन हे जे डिनॉमिनेटर सेम आहे त्याच्यामुळे हे आलं आणि वरचं न्यूमरेटरची सम ही आली, सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा. याला आपण असं डिनोट केलं आणि हे जे न्यूमरेटर आला होता तो हा आला होता. आणि एक्झाम्पल जे पहिलं पाहिलं होतं पण मागच्या व्हिडिओत त्याच्यानुसार हा नथिंग बट काय येतो 3r - pq आणि हा जो आपण आत्ता काढलेला आहे हा काय आहे -r. म्हणजे ही जी सम आहे ही नथिंग बट काय आहे, तुम्ही हे जर सॉल्व केलं त्याला इज इक्वल टू pqr - 3 असं येतं. आता हे 6 नंबरचं एक्झाम्पल आणि लास्ट एक्झाम्पल या व्हिडिओचं पण आणि या युनिटचं पण. इफ अल्फा बीटा गॅमा डेल्टा हे रूट असतील बायक्वाड्रेटिक इक्वेशनचे. बायक्वाड्रेटिक म्हणजे 4 डिग्रीचं इक्वेशन. x⁴ + px³ + qx² + rx + s = 0. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग सिमेट्रिक फंक्शन. खालील सिमेट्रिक फंक्शनचे व्हॅल्यू काय करायच्यात, फाइंड करायच्यात. पहिली काय सम ऑफ अल्फा स्क्वेअर, दुसरी काय सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा, तिसरी काय सम ऑफ अल्फा क्यूब. त्याच्यानंतर पुढची सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा गॅमा, सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर आणि सम ऑफ α⁴. ह्या व्हॅल्यू तुम्हाला म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. तर सुरुवातीला आपण काय करू, हे सगळे सिमेट्रिक फंक्शन आहेत, तुम्ही चेक करू शकता. हे सगळे काय आहेत, सिमेट्रिक फंक्शन आहेत. याच्यात किती टर्म येतील पहा. आता इथं हे जर तुम्ही पाहिलं तर याचे आपल्याला 4 रूट मिळतील. किती रूट मिळतील, 4 रूट. मग हे जर पाहिलं तर याचे किती टर्म मिळतील, 4 मिळतील. याच्या किती मिळतील, तर याच्या 12 मिळतील. याच्या किती मिळतील, 12 मिळतील. याच्या पण 4 मिळतील. असं तुम्ही प्रत्येकाचं कॅल्क्युलेट करू
शकता ह्या किती टर्म मिळतील. त्याच्यानुसार आपण हे पाहणार आहोत. तर पहा, दिलेलं इक्वेशन आहे x⁴ प्लस px³ प्लस qx प्लस r, हे इक्वेशन आहे. rx प्लस s इक्वल टू 0 इक्वेशन आहेत. तर आपण जी थिअरी शिकलो आहोत रिलेशन बिटवीन रूट्स अँड हे, याच्यानुसार सम ऑफ रूट्स म्हणजे त्याचे 4 रूट घेऊ आपण, अल्फा बीटा गॅमा आणि डेल्टा. तर हे किती असतं -b/a आणि हा काय आला, हा आला a b c d e, हा काय आला आपला -b/a, a1 b p आला म्हणजे -p आला. सम ऑफ अल्फा बीटा किती येईल c/a, c किती आहे q म्हणजे हा आला. ह्या किती टर्म आल्या 6 टर्म आल्या अल्फा बीटाच्या. हा परत सम ऑफ अल्फा बीटा गॅमा, इथं 4 रूट असल्यामुळे ह्याच्या किती टर्म येतील 4 येतील. हा किती असतो -d/a, 3 आहे ना म्हणजे मायनस, इवन जर असलं तर प्लस, आणि हा किती आला -r. आणि शेवटचं ह्या 4ही रूटचं प्रॉडक्ट अल्फा बीटा गॅमा डेल्टा हा काय असतो e/a, आणि हा काय आला s आला. तर आता आपल्याला काय शोधायचं आहे पहिलं, तर सम ऑफ अल्फा स्क्वेअर शोधायचं आहे. आता सम ऑफ अल्फा स्क्वेअर शोधण्यासाठी आपण काय करू, सम ऑफ अल्फा स्क्वेअर शोधण्यासाठी आपण हे कन्सिडर करू. आपल्याला शोधायचं आहे काय, सम ऑफ अल्फा स्क्वेअर. मग आपण काय करू, सम ऑफ अल्फा घेऊन त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करू. तर पहा, हा किती आहे तुमचा अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा प्लस डेल्टा, आणि यांचं प्रॉडक्ट घेतलं तर अल्फा बीटा गॅमा आणि डेल्टा यांची सम. तर ह्या 4 टर्म आणि ह्या 4 टर्म यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर टोटल किती टर्म येतील 16 टर्म येतील. टोटल किती टर्म येतील 16 टर्म येतील. तर त्या कशा येतील तर पाहू आपण. ह्या आत्ता पाहिलं वर आपण, ह्या टर्म किती होत्या 6 होत्या, 6 × 2 किती आल्या 12 आल्या, आणि ह्या 4 टर्म अशा टोटल किती टर्म येतात 16. आता आपण या एक्झाम्पलला आपण एक्सप्लेनेशन करणार नाही आहोत, आपण फक्त डायरेक्ट लिहिणार. सम ऑफ अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर हा काय येणार आहे सम ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा 2 टाइम्स अल्फा बीटा, सम ऑफ अल्फा बीटा. आता हे पहा, मला ही व्हॅल्यू लागती, तर ही व्हॅल्यू कशी येईल, ही व्हॅल्यू काढण्यासाठी मला ही टर्म इकडे न्यावं लागेल. सम ऑफ अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर -2 सम ऑफ अल्फा बीटा, हे असं येईल. मग सम ऑफ अल्फा स्क्वेअर तर आपण काढलेलं आहे. सम ऑफ अल्फा काय आहे -p आणि त्याचं ब्रॅकेट स्क्वेअर -2. सम ऑफ अल्फा बीटा काय आहे तर q आहे, म्हणजे हे जर सॉल्व केलं तर हा काय आला p² - 2q, ही पहिली व्हॅल्यू झाली. आपल्याला सेकंड याच्यात काय पाहायचं आहे, तर काय फाइंड आउट करायचं आहे, सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा हे फाइंड आउट करायचं आहे. आता हे फाइंड आउट करण्यासाठी मी हे कन्सिडर करतो, सम ऑफ अल्फा बीटा. मग हा काय येईल अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा प्लस डेल्टा, आणि हा काय येईल हे रॉंग आहे. हा काय येईल सम ऑफ अल्फा आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे अल्फा बीटा. हे कसं काढायचं, अल्फा बीटा गॅमा आणि डेल्टा. सुरुवातीला अल्फा बीटा अल्फा गॅमा प्लस अल्फा डेल्टा हे झालं. त्याच्यानंतर बीटा गॅमा बीटा डेल्टा, आणि शेवटी गॅमा डेल्टा, हे असं झालं. ह्या टोटल किती टर्म येतात 6 टर्म येतात. ह्या 4 आणि 6, ह्या 6 4 × 6 ह्या टोटल किती टर्म येतात 26 24. पण आपण आता याचं डायरेक्ट लिहिणार आहोत. तर हे जर सॉल्व केलं, हे यांनी मल्टिप्लाय करत राहिलं तुम्ही, तर हे नथिंग बट काय आता सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा गॅमा. तर हे पाहिलं ह्या 3 टर्म, ह्या टोटल आपण सुरुवातीला पाहिलं होतं 4 टर्म, म्हणजे ह्या किती झाल्या 12 झाल्या, आणि ह्या अल्फा स्क्वेअर बीटा ह्या 12, म्हणजे टोटल किती आल्या 24 आल्या. ह्या किती आल्या 24 आल्या टोटल इक्वल आहेत. आता हे आलं आणि हे आलं आपल्याकडं. आता मी हे पहा, मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर हे कॅल्क्युलेट करायचं आहे. मग हे कसं कॅल्क्युलेट करणार, हे मी इकडल्या साईडला शिफ्ट करणार, प्लस आहे तर मायनस होईल. म्हणजे सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा हा एका साईडला राहील, आणि हा काय राहील सम ऑफ अल्फा बीटा मायनस
3 सम ऑफ अल्फा बीटा गॅमा हे आलं. आता सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा हा इज इक्वल टू हा काय आहे मायनस पी, हा क्यू -3 समेशन ऑर हा काय आहे -r. आणि हे जर सॉल्व केलं तुम्ही तर हे काय आलं 3r - pq असं आलं. त्याच्यानंतर आपण तिसऱ्याला काय फाइंड आउट करायचं आपल्याला, तिसऱ्या एक्झाम्पलला सम ऑफ अल्फा क्यूब हे फाइंड आउट करायचं. आता सम ऑफ अल्फा क्यूब हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे जे मटेरियल आहे ते घेऊ आपण. सम ऑफ अल्फा इंटू सम ऑफ अल्फा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर आपण याच एक्झाम्पलला पहिल्या ठिकाणी काढलेला आहे. आता याच्यात किती टर्म असतात 4, याच्यात किती टर्म असतात 4, ह्या किती येतील 16 टर्म येतील. तर मी लिहित नाही डायरेक्ट, तर ह्या अशा लिहितो. ह्या पहा सम ऑफ अल्फा क्यूब आणि सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा. हे कसं वाटलं तर एकदा पाहू आपण. सम ऑफ अल्फा बीटा गॅमा डेल्टा आणि हा काय असणार आहे अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर गॅमा स्क्वेअर प्लस डेल्टा स्क्वेअर. मग हा अल्फा क्यूब अल्फा बीटा स्क्वेअर अल्फा गॅमा स्क्वेअर अल्फा डेल्टा स्क्वेअर बीटा गॅमा स्क्वेअर बीटा क्यूब असे हे सगळे येणार आहेत. हे 4 टर्म असे येणार आहे आणि ह्या अशा 12 टर्म येणार आहे टोटल. हे झालं. तर त्याच्यानंतर हे मला हवं आहे तर मी हे एका साईडला ठेवणार, हे दुसऱ्या साईडला शिफ्ट करणार आहे. सम ऑफ अल्फा क्यूब इज इक्वल टू अल्फा सम ऑफ अल्फा इंटू सम ऑफ अल्फा स्क्वेअर मायनस ही टर्म सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा. आता ऑलरेडी आपल्याला हे पहिल्या एक्झाम्पलला हे काढलेलं आहे याच्यातच आणि दुसऱ्या याला हे काढलेलं आहे. म्हणजे हा सम ऑफ अल्फा मायनस पी, हा सम ऑफ अल्फा स्क्वेअर काढलेला पी स्क्वेअर मायनस 2q मायनस समेशन अल्फा स्क्वेअर बीटा हा काय काढलेला आहे आत्ताच 3r - pq. ह्या व्हॅल्यू इथं पुट केल्या आणि सॉल्व केलं -pq + 2pq - 3r + pq असेल. हे म्हणजे हा किती आला 3pq - 3r - pq हे असं आलं. त्याच्यानंतर चौथ्या एक्झाम्पलसाठी आपल्याला काय काढायचं आहे समेशन अल्फा स्क्वेअर बीटा गॅमा ह्या व्हॅल्यू काढायच्या आहेत आपल्याला ह्या. तर हे काढण्यासाठी आपल्याकडे जे मटेरियल अवेलेबल आहे त्याचा वापर करणार. मग मी काय कन्सिडर करणार हे कन्सिडर करणार सम ऑफ अल्फा इंटू सम ऑफ अल्फा बीटा गॅमा. तर सम ऑफ अल्फा काय आहे तर ह्या 4 टर्म आहेत अल्फा बीटा गॅमा डेल्टा यांची सम. आणि हे काय आहेत अल्फा बीटा गॅमा. हे कसं चूज करायचं अल्फा बीटा गॅमा हे 4 टर्म कशा काढायच्या, हे 4 असलं तर अल्फा बीटा हे एकदा करायचं पहिलं झालं. त्याच्यानंतर दुसरं अल्फा बीटा डेल्टा हे करायचं दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा हे करायचं आणि चौथ्यांदा हे तिघं घ्यायचे. हे असं ह्या टोटल 4 टर्म येतील. म्हणजे ह्या टोटल मला किती टर्म मिळतील ह्या 4 आणि ह्या 4 किती 16 ऑपरेशन मिळतील. मग मी न लिहिता डायरेक्ट काय करतो तर अल्फा स्क्वेअर येणार आहे म्हणजे हे असं येईल. मला जे आवश्यक आहे सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा गॅमा प्लस 4 टाइम्स अल्फा बीटा गॅमा डेल्टा. हे जर सॉल्व केलं तर हे अल्टिमेटली असं येईल. आता मला ही व्हॅल्यू हवी आहे. ही व्हॅल्यू हवी आहे तर मी ही एका साईडला ठेवतो आणि ही दुसऱ्या साईडला ट्रान्सफर करतो. सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा गॅमा इज इक्वल टू ही व्हॅल्यू तशीच राहणार सम ऑफ अल्फा बीटा गॅमा -4 टाइम्स अल्फा बीटा गॅमा डेल्टा. आता ह्या व्हॅल्यू आपल्याला सगळ्या इथंच काढलेल्या आहे आपण. सम ऑफ अल्फा किती आहे -p सम ऑफ अल्फा बीटा गॅमा -r -4 अल्फा बीटा गॅमा डेल्टा हा असा आला इज इक्वल टू PR - 4s. हे याचं सोल्युशन आलं. नेक्स्ट आपल्याला कोणतं सोल्युशन पाहिजे तर समेशन अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर. आता आपण हे वेगवेगळ्या प्रकारे सोडू शकतो पण आपण काय करू हे करण्यासाठी हे कन्सिडर करू सम ऑफ अल्फा बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. सम ऑफ अल्फा बीटा ब्रॅकेट स्क्वेअर हा इक्वल टू असतो कशाच्या हे अल्फा बीटा प्लस अल्फा गॅमा प्लस अल्फा डेल्टा प्लस बीटा गॅमा प्लस बीटा डेल्टा प्लस गॅमा डेल्टा याचा स्क्वेअर. आता पहा याच्यात किती टर्म आहे 6 स्क्वेअर म्हणजे परत तोच म्हणजे ती टोटल किती टर्म येणार इथं 36 येणार. आपण एकदा पाहू 36 येतील का काय येतील. हां ह्या किती येतात 36 येतात. पहा याला जर सॉल्व केलं तर हा येतो सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर. त्याच्यानंतर हा येतो 2 टाइम्स
अल्फा स्क्वेअर बीटा गॅमा आणि हा येतो 6 अल्फा बीटा गॅमा डेल्टा. म्हणजे हे जर सॉल्व केलं तुम्ही तर तुम्हाला असे मिळणार आहे. आणि ह्या टोटल टर्म जर कॅल्क्युलेट केल्या तर ह्यासुद्धा किती असणार आहे, 36 असणार आहे. आता पहा, मग मला आवश्यक काय, हे आवश्यक आहे. मी हे एका साईडला ठेवतो आणि उरलेलं सगळं दुसऱ्या साईडला ट्रान्सफर करतो. मग हे काय आहे, समेशन अल्फा बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ही टर्म -2 टाइम्स सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा गॅमा -6 टाइम अल्फा बीटा गॅमा डेल्टा. आता हे सम ऑफ अल्फा बीटा हे काय आहे, क्यू आहे, आणि त्याचा स्क्वेअर मायनस हे ऑलरेडी आपण आता सॉल्व केलेलं आहे. ते काय आहे, PR - 4S हे एवढं -6 अल्फा बीटा गॅमा डेल्टा काय आहे, ES आहे. म्हणजे हा क्यू स्क्वेअर -PR + 2S असं. आणि आता लास्टचं आपल्याला लास्टला काय काढायचं आहे, सम ऑफ अल्फा रेस टू 4 करायचं आहे. मग आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारे कसं करू शकतो, सम ऑफ अल्फा इंटू सम ऑफ अल्फा क्यूब असंही करू शकतो, किंवा सम ऑफ अल्फा स्क्वेअर इंटू सम ऑफ अल्फा स्क्वेअर असंही करू शकतो, किंवा सम ऑफ अल्फा रेस टू 4 असंही करू शकतो. पण आपल्याला हे सोपं जाईल, हे सोपं जाईल. मग आपण या प्रकारे जाऊ. आपल्याला काय काढायचं आहे, सम ऑफ अल्फा रेस टू 4 काढायचं आहे. मग या प्रकारे जाण्यासाठी तर मी सम ऑफ अल्फा स्क्वेअर घेतो आणि त्याचं डबल म्हणजे हे येतो. आता हे जर सॉल्व केलं तर हे कसं येणार आहे, हे 2 टाईम्स आहे. म्हणजे 4 टर्म आणि ह्या 4 टर्म किती येतील, टोटल 16 टर्म. आपण त्याच्यातनं जाता काय करू, आपण सम ऑफ अल्फा स्क्वेअर +2 टाइम्स सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर हे जर सॉल्व केलं तर येईल. तुम्ही मागं जे सॉल्व केले त्याच्यात जर तुम्ही अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू अल्फा स्क्वेअर आणि बीटा स्क्वेअर रिप्लेस केली तर हेच येईल. हे असं आलं. आता मला ही व्हॅल्यू पाहिजे, मग मी हे एका साईडला ठेवतो, हे दुसऱ्या साईडला ट्रान्सफर करतो. सम ऑफ अल्फा रेस टू 4 इज इक्वल टू सम ऑफ अल्फा स्क्वेअर ही व्हॅल्यू आली आणि -2 टाइम्स सम ऑफ अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर. आता ऑलरेडी आपण ही सम ऑफ अल्फा स्क्वेअर काढलेली, p² - 2q ब्रॅकेट रेस टू 2, आणि त्याच्यानंतर ही अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर आपण पाहिली व्हॅल्यू q² - PR + 2s. आता हे जर सॉल्व केलं तर काय येतं आहे, p² - 4p²q + 2q² + 4PR - 4s. हे असं एक्झाम्पल होईल. तर ह्या एक्झरसाइज तुम्ही ट्राय करू शकता.